अण्णांची गरज त्यांना होती, राजकारणामध्ये मदत पाहिजे, ते सगळं मी सांगणार. लोकांनी अण्णांची साथ सोडली असं वाटतं? सोडलेलीच आहे ना, उपयोग करून घेतला ना त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली, निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला. आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्या त्या गोष्टी राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या, त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. आणि ते कसे कसे केले, काय केले ते सगळे मी पुराव्याशी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय भानगडी दुसऱ्या ते सुद्धा सांगणार आहे. माझा एकटाच नवरा दाखवले हे तर सगळं सपशेल खोटच आहे. एक असलं तर त्याचे 10 करून तुम्ही जे दाखवले आज मीडियानं त्या गोष्टीचं ते पूर्ण खोटच आहे. पण त्या लोकांच्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या सगळ्या खऱ्याच दाखवल्या जातील आज, आणि ते दाखवणार आहे मी तुमच्या समोर सगळ्या उघड करून. अनुभव परळीत आहेत ते तुम्हाला भेटलेत अशी बाहेर चर्चा आहे, खरंच भेट झाली नाही? ही अफवा आहे. अजून ते घरी आलेले नाहीत किंवा आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला. बातमी लागतात की तुमच्या हाच प्रकार केला गेलाय पहिल्यापासून. असतं एक आणि दाखवले गेलं एक. सगळं खोट्या बातम्या, पूर्ण खोट्या बातम्या. आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्हीला? किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्हीला. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे काहीही झालेलं नाही. न्यायाधीशांना सपशेल समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून. जे खरंय ते दाखवलं जावं एवढीच माझी इच्छा आहे. माध्यमांना पण विनंती आहे. तेच की माध्यम तेच दाखवलं जावं म्हणजे तुम्ही शेवटी दाखवणार ना. जे काय खरं ते तुम्ही माध्यम लोकच दाखवणार ना. नाही, माझ्या नवऱ्यावरचं जर हे झालं नाही तर मी माझा जो संघर्ष आहे तो संघर्ष मी चालूच ठेवणार. काही आंदोलन करताना काही हिंसक घटना घडतात, त्यांना काय आवाहन करतात? अंगावरती रांगोळी वगैरे नका ते करून घे. मी तर ते कालच सांगितलं होते की तसा काही प्रकार करू नका. पण तरी पण त्यांच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे. माझा संघर्ष हा माझा चालू राहील.